राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 जणांचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. DGCकडून देण्यात आलेल्या या माहितीमध्ये हा विमान लँडिंग करताना हा अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये अजित पवार यांचा हा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. कारण सकाळी अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावरती निघाले होते आणि बारामतीमध्ये लँडिंग करताना हा अपघात जो आहे तो झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांचा हा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा संपूर्ण ठिकाणी ही शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या या दुर्दैवी मृत्यूने जी आहे ती सर्वत्र शोककळा पसरली आहे. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. कार्यकर्ते उक्साबुक्सी रडताना जी आहे ती दृश्य आपण पाहू शकता. थेट योगेंद्र पवार असतील, त्याचबरोबर इतर जे कार्यकर्ते आहेत यांना अश्रू जे आहेत ते अनावर झालेले आहेत. पक्षाचं नेतृत्व गेल्यानं कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत दुःखी भावना जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. कार्यकर्त्यांमध्ये खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काम जे पाहिलं महाराष्ट्रामध्ये, सकाळच्या वेळी अजित पवार हे आपल्या कामाची सुरुवात करायचे आणि आज देखील रोजच्याप्रमाणे अजित पवार हे आपल्या कामाची सुरुवात त्यांनी केली होती आणि सकाळीच मुंबईवरनं बारामतीकडे ते आज रवाना झाले होते आणि बारामतीमध्ये सकाळी लँडिंग करताना हा विमानाचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 6 जणांचा हा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्रावर हा शोककळा जी आहे ती या निमित्तानं पसरलेली आहे.